तर आपल्याला सोलकढी करायची आहे. मग आपण मस्तपैकी नारळ असा कट करून घेतलेले आहेत छोट्या छोट्या पीसमध्ये. मिरच्या आहेत आपल्या. कशा मिरच्या पळत पळत आल्यात बघा मिक्सरमध्ये. खोबऱ्याला जरा पाण्याची गरज आहे. जरा मस्त पाणी टाकूया आपण आणि परत फिरवायचं. इंडियन जुगाड इंडियन जुगाड. ह्या मिक्सरला वडून धरल्याशिवाय हा मिक्सर काय चालू होत नाही. हे आपण चाळणीत घेतलेलं आहे आणि हे काय आता दूध काढायला लागले का आपण खोबऱ्याचं. ओके. या खोबऱ्याचं पाणी काढून घेतोय आपण चाळून सगळं पूर्ण खाली. आता सगळं पाणी आता धुवून काढलेलं आहे पूर्ण आणि परत आता आपण मिक्सरला बारीक करणार आहे. तोपर्यंत तुम्ही हे बघू शकताय हे झालं प्युअर पाणी. फायनली पूर्ण आपण नारळातून त्याचं पाणी वेगळं केलेलं आहे आणि ह्याला स्वतःचा काय उपयोग नाही आहे, त्यामुळे आपण हा टाकून देण्यात येईल. कारण आलं बिल्लं घातलेलं होतं आपण, मिरच्या घातलेल्या होत्या, त्यामुळे त्याचा काय रियूज होणार नाही आपल्याला. हे सगळं वेस्ट आहे आता. तर असे प्युअर दूध झालेलं आहे आपलं नारळाचं. आता याची पुढची प्रोसेस करूया आपण. तसं सोलकढीसाठी आपल्याला प्युअर घट्ट आणि मस्त सोलकढी पाहिजे असेल तर नारळाची आवश्यकता असते. तर जेवढे जास्त नारळ घालाल तेवढं चांगलं आहे, तेवढी जास्त क्वांटिटी तुम्हाला मिळेल. याच्यासाठी बाकीची सामग्री आणलेली आहे त्याच्यामध्ये सोलकढीसाठी. आता हे नारळाचं तर आपण हे केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिठाची गरज आहे. मीठ आणलेलं आहे आणि हा आगळ आहे, कोकम आगळ. हे कोकणात मिळतो आहे. आता हे कुठेही अवेलेबल होतं आहे. तर मीठ टाकलेलं आहे आपण चवीनुसार. त्याच्यानंतर हा आगळ आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आता बघाल तुम्ही सोलकढीचा कलर यायला चालू झालेला. आपण थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. दीड कप आगळ आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. कोथिंबीरचा मारा करतोय त्याचा आपण. फायनल टचअप झालेला आहे सोलकढीचा आणि सोलकढी आपली आता रेडी आहे. तुम्ही बघू शकताय की सोलकढीला कलर पण आलेला आहे. प्रॉपर कोकणी स्टाईलने आपली सोलकढी रेडी आता. बस चला. फायनली आज फिशचा दिवस असल्यामुळे आपण सोलकढी पण बनवली आहे. फिश फ्राय पण आपला रेडी आहे. फिश करी पण रेडी झालेली आहे. फक्त राहिलेले आहेत ते फ्रॉन्स फ्राय. तर आपण ते फ्रॉन्स फ्राय पण रेडी करू आणि आपण आता आपल्या सोलकढीचा मजा घेऊ. एक नंबर झालेली आहे. एक नंबर सोलकढी. रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा प्युअर कोकणी स्टाईलनी.